विषय, आज मॅनेजमेंटचा विषय, परंतु आमच्या शिवरायांचा मॅनेजमेंट नेमकं काय होतं आपल्याला माहिती नाही. मी अनेक वेळा माझ्या व्याख्यानामध्ये सांगत असतो, एक वेळ मला विठुरायाच्या पंढरपूरला गेला नाही ना तरी चालेल, परंतु मला शिवरायांनी भांडलेला रायगड एकदा आयुष्यामध्ये नक्की पहा. आणि रायगडवर गेल्यानंतर रायगडाच्या नगरखान्यामध्ये हळू आवाजात बोला, तो स्पष्ट आवाज सिंहासनापाशी ऐकू येतो. दोन्ही शेकपाचा शोध लागला नव्हता, परंतु दोन्ही शेकपाशिवाय ऐकू येण्याची तंत्र प्रणाली माझ्या राजाने 350 वर्षापूर्वी निर्माण केली. हे शिवरायांचं मॅनेजमेंट. ग्राम स्वच्छता अभियान आताची संकल्पना, परंतु माझ्या राजाने 350 वर्षापूर्वी रायगडावरती बंदिस्त शौचालय बांधले, प्रत्येक किल्ल्यांवरती शौचालय उभे केले. हे माझ्या शिवरायांचं मॅनेजमेंट. झाडे लावा झाडे जगवा सर आज आपण म्हणू लागलो, परंतु माझे राजे ज्या किल्ल्यांवरती जात तिथे झाडे लावत, ज्या गडकोटांवर जात तिथे आंब्याच्या बागा फुलवत, झाडे साफुले गुरे लेकरा सारखी जपावी सत्ता आज्ञा होती. हे माझ्या राजांचं मॅनेजमेंट. 1972 साली या महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट कोसळलं, महाराष्ट्र वरपून निघाला, महाराष्ट्रामध्ये पाणी नव्हतं, परंतु माझ्या 350 वर्षापूर्वी माझ्या शिवरायांनी रायगडावरती गंगासागर नावाचं तळ बांधलंय. ते तळ मात्र पाण्याने तुडुंब भरलेलं होतं. त्या काळची शिवकालीन पाणी योजना. हे माझ्या राजाचं मॅनेजमेंट. माझ्या राजाने फक्त गडकोट हे लढाया करून राहण्यासाठी नाही केले, तर गडकोटाचा उपयोग माझ्या राजाने दिशाने दाखवण्यासाठी केला. माझ्या तानाजीने कोंढाणा घेतलाय, परंतु कोंढाणा घेतल्याची बातमी त्यांना राजगडावरती यावेळेस कशी कळाली, तर कोंढाण्यावरती गवताची गंध पेटवली होती, तिथं पांढरा धूर केला. तो धूर म्हणजे निशाणी होती, खून होती. राजांना कळालं, कोंढाणा घेतलाय, गड फतेह झाला. हे माझ्या राजांचं त्यावेळेचं मॅनेजमेंट. राजाला 350 वर्षापूर्वी माहिती होतं, कुठलं लाकूड जाळल्यावर पांढरा धूर होतो, कुठलं लाकूड जाळल्यावर काळा धूर होतो. परंतु रायगडावर एखादी दुःखाची घटना घडली की काळा धूर केला जायचा. रायगडावर एखादी दुःखाची घटना घडली की काळा धूर केला जायचा. तोच काळा धूर प्रतापगडावर दिसायचा, प्रतापगडाचा काळा धूर तोरण्यावर दिसायचा, तोरण्याचा काळा धूर पुरंदरावर दिसायचा, पुरंदराचा काळा धूर पन्हाळगडावर दिसायचा, पन्हाळगडाचा काळा धूर सामनगडावर दिसायचा, सामनगडाचा काळा धूर तातयगडावर दिसायचा, तातयगडाचा काळा धूर पद्मदुर्गावर दिसायचा, पद्मदुर्गाचा काळा धूर विजयदुर्गावर दिसायचा, आणि विजयदुर्गाचा काळा धूर 350 किल्ल्यांना एका वेळेस मेसेज जायचा. त्यावेळेस फोन नव्हते, व्हॉट्सअप नव्हतं, ईमेल नव्हता. माझ्या राजांनी 350 वर्षापूर्वी ही मॅनेजमेंटची संकल्पना उभी केली. एका तासाच्या आत मेसेज जायचा 350 किल्ल्यांना. कोणती बातमी घडली, सुखाची का दुःखाची, हे माझ्या त्यावेळेच्या राजांचं मॅनेजमेंट. आपण किती घेतो आचरणात नाही ना सांगता येईल आपल्याला. आज आपण किती आचरणात घेतो आपल्याला सांगता येत नाही. हल्लीची पिढी काय करते सर, फार विचित्र आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु फार विचित्र आहे. जितकं बोलल तितकं त्यांच्या मनाला सुद्धा लागल, परंतु सांगायची खरंच गरज आहे. आमच्या राजांचं आम्ही मॅनेजमेंट खरंच घेत नाही. काही दिवसापूर्वी म्हणजे काही महिन्यापूर्वी एका कॉलेजला सर पुण्यामध्ये व्याख्यानाला जाण्याचा योग आला होता, आणि त्या व्याख्यान संपल्यानंतर तिथं काव्य संमेलन भरलं होतं. आणि काव्य संमेलन झाल्यानंतर तिथं मात्र एक एक विद्यार्थी येत होती, आपली कविता सादर करीत होती. एक एक विद्यार्थी येत होता, आपलं काव्य रचत होता. कोणी शेतकऱ्यांवर कविता करत होता, तर कोणी देशभक्तीवर कविता करत म्हणत होता. एक विद्यार्थी आला आणि विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांजवळ कवितेचं शीर्षक दिलं, प्रेमाला उपमान. प्रेमाला उपमान. आणि विद्यार्थ्यांनी कविता चालू केली, आणि विद्यार्थी म्हणू लागला, प्रेमाला उपमान आहे, उपम्याला साखर, प्रेमाला उपमान आहे, उपम्याला साखर नाही. साखरेला ऊस नाही, ऊसाला पाणी, पाण्याला पंप नाही, पंपाला वीज नाही, विजेला पैसे नाही, पैशाला नोकरी नाही, नोकरीला शिक्षण नाही, शिक्षणाला डिग्री नाही, डिग्रीला कॉलेज नाही, कॉलेजला पुरी नाही, पुरींचं प्रेम नाही, प्रेमालाच उपमान आहे. विचार करायसारखी गोष्ट आहे सर. आज आपली पिढी नेमकी काय म्हणते आणि काय गाते. मी म्हणत नाही प्रेम करू नका, प्रेम करा, पण आपल्या कार्यकर्तृत्वाने इतके महान बना, इतके महान बना की त्या मुलीच्या आईमध्ये म्हणलं पाहिजे, दादा माझी पोरगी करतोस का रे. इतक्या कार्यकर्तृत्वाने मोठे व्हा, तर खऱ्या अर्थाने शिवरायांच्या परंतु सर आमचे गडकिल्ले आम्ही शौर्याचे प्रतीक मानतो, पराक्रमाचे प्रतीक मानतो, धैर्याचे प्रतीक मानतो, दार्ढ्याचे प्रतीक मानतो, परंतु आज आमचे गडकिल्ले प्रेमाचे प्रतीक बनले. माझ्या शिवरायांनी हयात घालवले ते गडकिल्ले उभे करण्यासाठी. सुपारीच्या खांद्याचं सुद्धा व्यसन नव्हतं माझ्या शिवरायांना, परंतु आज मात्र काय झाले, माझ्या शिवरायांनी जेवढे हयात
काजू आणि बदाम खाल्ले नसतील ना, तेवढे बदाम आम्हाला प्रतापगड आणि रायगडाच्या बुरुजावर पाहायला मिळतात. ही आमच्या राजांची दुर्दैवाची गोष्ट सांगावी लागेल, आपल्या तरुण पिढीची दुर्दैवाची गोष्ट सांगावी लागेल. खरंच आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण घडलो पाहिजे, समाज बदलला पाहिजे नक्की म्हणतो, पण समाज बदलण्यासाठी आपण पहिला आपल्याला बदललं पाहिजे. काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे. माझा राजस्थान मधला उत्तरेतला एक सर मित्र म्हणाला, दादा मी महाराष्ट्रामध्ये आलो होतो आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मी तुमच्याकडे किल्ले पाहिले, मी तुमचे बुरुज पाहिले, परंतु तुमच्याकडे किल्ले पडले, बुरुज पडले, डासळले, पण आमच्याकडे उत्तरेकडे कधीतरी हे आमचा ताजमहाल पहा, आमचा उत्तरेतला लाल महाल पहा, आमचा उत्तरेचा प्रदेश पहा, बघ जसाच्या तसा आहे. मी म्हणाला, दादा तुझं अगदी बरोबर आहे, परंतु तुमचं तसं का आणि आमचं असं का, तुला सांगू का? दादा म्हणाला, सर मी त्याला सांगितलं, ज्या ज्यावेळी उत्तरेवरती आक्रमण झाली, ज्या ज्यावेळी उत्तरेवरती लढाई झाल्या ना, त्या त्यावेळी उत्तरेच्या माणसांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या, परंतु ज्या ज्यावेळी महाराष्ट्रावर आक्रमण झाली, ज्या ज्यावेळी महाराष्ट्रावर लढाई झाल्या ना, त्या त्यावेळी महाराष्ट्रातल्या माणसांनी भिंती वाचवण्यासाठी माना नाही वाकवल्या तर छात्या फाकवल्या आणि म्हणाले, हे लढ. आमच्याकडे संवर्धन पडले असतील, आमचे गडकोट पडले असतील, परंतु ते स्वराज्याचं संरक्षण करताना पडले, पण आता पडले तेवढे पुढे झाले, आता आपल्याला पडून द्यायचे नाही, कारण की रामायण खरंच घडलं होतं का अशी म्हणणारी नादान पिढी उद्या खरंच शिवाजी महाराज जन्मले होते का अशी म्हणायला मागे पुढे बघणार नाही. म्हणून गड संवर्धन केलं पाहिजे, म्हणून आपण वाढलो पाहिजे आणि म्हणून आपण घडलो पाहिजे. आपण शिवराय होणार नाही मला माहिती आहे, पण शिवरायचा एक गुण कुठलाही आपल्या आचरणात घ्या, उद्याचे शिवराय आपण झाल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आज आपल्याला दिसत नाही.